नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल MSBT बोर्डकडून विंटर एक्झाम 2023च्या रिअसेसमेंटचा जो निकाल आहे तो कॉलेजच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। यानंतर काही विद्यार्थ्यांना ATKT आहे, अर्थात 2 विषय बॅक राहिलेले आहेत, 1 विषय बॅक राहिलेला आहे। काही विद्यार्थ्यांचे 2 पेक्षा अधिक विषय बॅक राहिलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांचा निकाल फेल म्हणून आलेला आहे। तर अशा सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही शंका आहेत, खास करून ज्या विद्यार्थ्यांना OTO अर्थात वन टाइम अपॉर्च्युनिटी भेटलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना आता शंका आहे की त्यांना फायनल इयरची एक्झाम, बोर्डची एक्झाम देता येईल का, किंवा बऱ्याच शंका आहेत। तर त्या सर्व शंकांची उत्तरे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची माहिती लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा 1 विषय बॅक राहिला असेल, 2 विषय बॅक राहिले असेल अर्थात ATKT असेल, किंवा तुमचं 2 पेक्षा अधिक विषय बॅक राहिले असतील, फेल निकाल आला असेल, तरी देखील तुम्हाला फायनल इयरच्या वर्गात बसता येणार आहे। फायनल इयरची सर्व लेक्चर, प्रॅक्टिकल करता येणार आहेत। जे काही सेशनल एक्झाम होतील थिअरी आणि प्रॅक्टिकलच्या त्या देता येणार आहेत। मात्र या ठिकाणी MSBT कडून फायनल इयर बोर्डचा जो पेपर घेण्यात येतो फायनल इयरचा, तो पेपर मात्र ज्या विद्यार्थ्यांचा निकाल फेल आलेला आहे त्यांना मात्र देता येणार नाही। जर तुमचे 2 विषय बॅक राहिले असतील, ATKT असेल, तर तुम्ही MSBT बोर्डचा फायनल इयरचा पेपर देऊ शकाल। पण तुमचा निकाल फेल आला असेल तर मात्र तुम्हाला MSBT बोर्डचा फायनल इयरचा पेपर देता येणार नाही आहे। तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, काही विद्यार्थ्यांनी डाऊट विचारलेला आहे की आमचा मीन वाढू शकतो का? तर लक्षात ठेवा, मीन संदर्भात तुम्हाला विंटर एक्झाम व्हायच्या अगोदरच त्या संदर्भातली वेगळी रिअसेसमेंट करायची असते। यासाठी तुम्हाला त्यावेळेसच कॉलेजमध्ये संपर्क करणं गरजेचं होतं। तर आता महत्त्वाची माहिती काय आहे, जर तुमचा निकाल ATKT असो, फेल असो, जे काही असेल, तुम्हाला फायनल इयरच्या वर्गात बसता येणार आहे। सर्व सेशनल एक्झाम देता येणार आहेत, थिअरी प्रॅक्टिकल। मात्र MSBT बोर्डकडून जी फायनल इयरची फायनल एक्झाम होणार आहे ती देण्यासाठी मात्र तुम्हाला आयदर पास होणं किंवा ATKT असणं गरजेचं आहे। जर तुमचा निकाल फेल आला असेल तर मात्र तुम्हाला MSBT बोर्डचा फायनल इयरचा पेपर जो आहे बोर्डकडून घेतला जातो तो देता येणार नाही आहे। आता दुसरी एक शंका काही विद्यार्थ्यांच्या मनात आहे की त्यांचा निकाल पुन्हा ATKTच राहिला, त्यांचे फर्स्ट इयरचे पुन्हा विषय बॅक राहिले आता, आणि MSBT बोर्डचा फायनल इयरचे पेपर दिले तर त्यांचं काय होईल? तर लक्षात ठेवा, तुमचं जे काही फर्स्ट इयरचा विषय बॅक राहिला असेल तो विषय पुन्हा जर बॅक राहिला तर तुमचा निकाल होल्ड ऑन राहील। तुमचा फायनल इयरचा निकाल मिळणार नाही, पण तुम्हाला पेपर मात्र देता येईल। निकालावरती तुमच्या होल्ड ऑन रिझल्टवरती आलं जाईल। पुन्हा एकदा रिपीट करतो महत्त्वाचे मुद्दे, तुमचे कितीही विषय बॅक राहिले असतील, 2 किंवा 2 पेक्षा अधिक विषय बॅक राहिले असतील, म्हणजे अर्थात तुम्ही ATKT असाल किंवा फेल असाल, सर्वांना फायनल इयरच्या वर्गात बसता येईल। तुम्हाला सर्व थिअरी प्रॅक्टिकल करता येईल, सेशनल एक्झाम देता येईल। मात्र MSBT बोर्डचा जो काही फायनल इयरचा पेपर जो असणार आहे तो देण्यासाठी तुम्ही आयदर पास असणं गरजेचं आहे किंवा ATKT असेल तरी देऊ शकता। निकाल फेल असेल तर मात्र तुम्हाला MSBT बोर्डचा फायनल इयरचा पेपर देता येणार नाही आहे। मीन संदर्भात तुमचा जो मीन वाढायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला विंटर एक्झाम व्हायच्या अगोदरच रिअसेसमेंटसाठी वेगळा अर्ज करायचा असतो। दुसरी महत्त्वाची सूचना, ज्या विद्यार्थ्यांचा आता जे काही कॉलेज कंटिन्यू आहे फायनल इयरचं, तर जे काही फायनल इयरचे फॉर्म फिलअप सुरू आहे, जे विद्यार्थी पास झालेत किंवा ATKTमध्ये आहेत, त्या विद्यार्थ्यांनी जो फायनल इयरचा पेपरचा फॉर्म भरायचा आहे त्या संदर्भात कॉलेजशी संपर्क साधा, अन्यथा त्या फॉर्मला लेट झाला तर तुम्हाला वेगळी पेनल्टी भरून पुन्हा फॉर्म भरावा लागू शकतो। तर या संदर्भात कॉलेजच्या संपर्कामध्ये राहा, जे काही तुमचे डाऊट शंका असतील कॉलेजच्या संपर्कात राहून सर्व ॲक्टिव्हिटी पूर्ण करा। आणखीन काही तुमचे डाऊट्स असतील खाली कमेंट करा। त्याशिवाय ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि जे कोणी तुमचे डिप्लोमाचे विद्यार्थी मित्र असतील त्यांच्यासह शेअर करा। कॉलेजच्या ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।